मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मॉर्निंग झाली आहे. आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि आज माझा उपवास आहे आणि पूजा करायला पण जायचं आहे. बाहेरचं वेदर खूप छान झालं आहे. पावसाळा प्रॉपर असा सुरू झाला आहे. दिवसातून 2 ते 3दा मस्त असा पाऊस येतो आहे पुण्याला आणि मी तुम्हाला वेदर दाखवते बाहेरचं कसं आहे. पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे. मस्त वाटत आहे. म्हणजे थंड वातावरण आहे. थोडं लवकर उठली होती. सगळी आंघोळ वगैरे माझी आवरली आहे. आता मी पूजा करणार आहे आणि आमच्याकडे बाकी सगळे मस्त झोपले आहे. म्हणजे मंडे वाईब्स जे असतात ना ते अजून सुरू नाही झाली आहे. प्रीतमची तर झोपलं आहे अजूनही. आणि बाहेर ना थोडा प्रॉब्लेम हा आहे की सोसायटीच्या जस्ट बाहेर खूप चिखल आहे. सो थोडंसं डाऊट येत आहे कसं जायचं. परवा पाऊस नव्हता ज्यावेळेस मी शूटला गेली होती, पण आज तिथे चांगलाच पाऊस झाला आहे. काल रात्री वगैरे दुपारी वगैरे आणि चांगलंच पाणी साठलं आहे. सो बघूया कसं जाता येईल. तसं तर सोसायटीमध्ये छोटंसं रोप लावलं आहे, तिथे पण पूजा करता येईल. पण असं वाटतं की मोठ्या झाडाची पूजा करावं म्हणजे आपल्या नवऱ्याची पण आयुष्य तेवढेच मोठे होईल असं वाटते मला. पण आता माहिती नाही असं असते की नसते. चला तर आता मी पूजा करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. असं तर नॉर्मली खूपदा माझी पूजा करायचं आजकाल राहून जात आहे. कधी अव्यूमुळे कधी काही कामामुळे मी विसरून जाते. पण ज्यावेळेस असं काही सणवारं असते ना त्यावेळेस मी आवर्जून पूजा करते. म्हणजे मॉर्निंगला लवकर उठायचं ट्राय करते. पटापट आंघोळ वगैरे करायची आणि पूजा करायचं हे माझं नेहमी ठरलेलं असते. आता नॉर्मली मावशी आमच्या 9:30-10ला येतात आणि त्याच्यानंतरच आमच्याकडे पूजा होते. बिकॉज ते झाडू पोछा झाल्याशिवाय आपण काही घरी पूजा करत नाही. पण मी म्हटलं की तसंही मी आता या रूममध्ये सगळं शिफ्ट केलं आहे तर या रूमची मी झाडू वगैरे मारून घेतलं होतं आणि मग त्यानंतर मी छान अशी पूजा करून घेतली होती. आणि हे जे अगरबत्ती आहे ना हे मी नवीन आणलं आहे डीमार्टमधनं आणि याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर आहे. माझी पूजा झाली आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे ज्याने मला खूप इम्प्रेस केलं आहे. पावसाळा सुरू झाला त्यामुळे. सो बघा हे सोनचाफ्याचं झाड आहे. याचे बरेच पत्ते ना असे जळत होते तर मला असं वाटत होतं माहिती नाही याचं काय होईल पुढे, कारण मी पहिल्यांदा हा झाड माझ्या घरी आणला होता. आणि आता बघा पाऊस आल्यानंतर याला किती छान अशा कळ्या फुटत आहे आणि इतकं छान वाटलं ना मला बघून. कारण याचा जेव्हा कधी फुल येतं ना याला हे प्रॉपर तर इतकं सुंदर सुगंध येतो घरभर. आणि हे प्रत्येक ठिकाणी एक तर पानं येतं आहे किंवा फुलं येतं आहे याच्या प्रत्येक अशा ब्रांचेसला बघा. आणि इतकं सुंदर हे झाड झालं आहे. खूप भारी वाटतं आहे. आणि हेच नाही तर माझं हे झाडसुद्धा खूप ग्रो होतं आहे. याला बघा नवीन पालवी येत आहे. हे खूप सुंदर वाटतं आहे. इवन माझं जास्वंदाचं पण छान ग्रो होतं आहे. असं काहीसं छोटंसं बाल्कनीचं टूर आहे. एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला ते म्हणजे हे माझं हे झाड जे आहे ना एवढं मोठं वाढलं आहे छान. आणि हे आहे गुलाबाचं झाड. हे काही दिवसांनी ना याला थोडं वाढलं जातं आणि बघा याला ते खूप सुंदर अशी कळी आली आहे. आणि लवकरच आमच्याकडे गुलाबाचं फूलसुद्धा येणार आहे. आणि बाकीची झाडं अशी काहीशी आहे. मागल्या वेळेस मावशीने ना आम्ही नव्हतो 8 दिवस तेव्हा यांना तुळशीला थोडं पाणी कमी घातलं होतं, त्यांना जमत नव्हतं तर त्यामुळे याची पानं भरपूर अशी जळाली आहे. पण आता पावसाचं याला पाणी लागलं की हे सुद्धा ना नॉर्मल होईल छान. आणि या झाडाला बरेच दिवस झाले आता इतकेच फुलं आले नाही आहे. आणि बघूया बाकीचं आता मला वाटते छान पालवी फुटेल. कारण याला पण ना वरून असे पानं फुटत आहेत. खालून थोडं खराब झालं आहे पण वरून फुटत आहेत. असं वाटतं आहे की हे छान आता ग्रो होऊ शकते. सो असं काहीच आहे. मी लास्ट टाईम विचार केलं होतं की याला टाकून द्यायचं कारण याची पानं पण खराब होत आहे. पण नाही आता ते छान ग्रो होत आहे. सो चला आता मी पटकन रेडी होते. सो आता ब्रेकफास्ट काय करायचं ते बघावं लागेल आणि त्यानंतर मग रेडी होते. पटकन पूजा करून येते बिकॉज जास्ती गर्दी होते मग दुपारनंतर. सो सकाळीच पटकन छान अशी पूजा करून येते. आता साडी कोणती घालायची ते मला डिसाईड करायचं आहे. आणि मला स्लीवलेस ब्लाऊज नको आहे, मला प्रॉपर असा व्यवस्थित हवा आहे ब्लाऊज. सो त्यासाठी म्हणून आता मला ब्लाऊज जो व्यवस्थित होईल किंवा आहे माझ्याकडे त्याच्या हिशोबाने साडी घालावं लागणार आहे आज. चला आता ते बघते आधी. काल आम्ही मेहंदी घेऊन आलो. काल आम्ही 2 ते 3दा बाहेर गेलो आणि 2-3दा भिजलो सुद्धा कारण कंटिन्यू पाऊस होता काल. आणि ही मेहंदी पण घेऊन आली होती. मी म्हटलं की आज लावूया कारण कृषिका घरी आहे, ती खूप छान मेहंदी काढते. सो मी तिला म्हटलं होतं की आपण मला लावून देशील आणि आम्ही घेऊन पण आलो. पण अव्यू काल झोपायलाच तयार नाही. 12:30-1पर्यंत खूप प्रयत्न केलं झोपायलाच तयार नव्हता. आणि प्रीतमलाही झोपायचं होतं कारण त्याचं आज ऑफिस होतं.
सो त्याला झोपवता मी 12:30ला झोपी गेली, पण तो काही झोपला नाही आणि म्हणून ही मेहंदी लावायची राहून गेली. बट अधूनमधून कधीतरी जमलं तर आपण नक्की लावू. आणि आज सडनली प्रीतमचा ऑफिसचा लॅपटॉप बंद पडला होता आणि त्यामुळे त्याला आमचा पर्सनल लॅपटॉप वापरायचा होता. पण आपल्याला नेहमी काळजी असते की आपल्या पर्सनल लॅपटॉपला काही नको व्हायला, आणि त्यासाठी म्हणूनच आम्ही माऊस आणि कीबोर्ड शोधत होतो. कीबोर्ड तर मला माहिती होतं मी कुठे ठेवलं आहे, पण मला माऊस सापडतच नव्हता. खूप वेळ मी शोधलं, म्हणजे आम्ही खाली जे बेड आहे त्याच्यामध्ये पण शोधलं आणि खूप वेळ शोधल्यानंतर फायनली मला माऊस मिळाला. माऊस मिळाल्यानंतर मी लगेच ब्रेकफास्ट बनवायसाठी आली आणि बराच उशीर झाला होता, म्हणजे 15 ते 20 मिनटं माझं त्याच्यातच गेले होते. आणि सडनली मावशीचा फोन आला की ती आज सुट्टीवर आहे, ती आज झाडू पोछायला नाही येणार आहे. तो कुठेतरी बॅक ऑफ माइंड सुरू होतं की अरे माझी आंघोळ पण झाली, आता मावशी नाही येणार आहे. सो प्रीतम बोलला की मी आज झाडू पोछा करून देईल, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि मग मी लगेच ब्रेकफास्ट बनवायला आली. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी करणार होती आपले धिरडे, काकडीचे धिरडे करणार होती. आमच्याकडे सगळ्यांनाच ते आवडतात. आणि सोबतच कांदा वगैरे छान असं चिरून घेतला आणि एक ॲपलसुद्धा कट करून ठेवली, कारण अवी उठल्या उठल्या त्याचं रडगाणं सुरू होते. मग त्याला ॲपलची चेरी दिली की तो नॉर्मल होतो. मग कधीतरी मी थोडं लेट पण ब्रश करवते, म्हणजे आंघोळीच्या वेळेस वगैरे ब्रश करवते. एकदम उठल्या उठल्या तो स्वतः असं ब्रश करत नाही, मला त्याला ब्रश करवून द्यावा लागतो. सो अजून तो यूज टू नाही झाला आहे. आणि बघा इथे माझा नवरा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी माझी मदत करतो आहे. आता मला नाही माहिती खरंच आपल्याला 7 जन्माला सारखाच पार्टनर मिळतो का, पण नक्कीच जर असा पार्टनर असेल तर 7 जन्म मला चालणार येतो. कारण त्याला कळतं की ही म्हणजे मला आज बाहेर पण जायचं आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, नाश्ता करायचा आहे, तर नेहमी तो हेल्पला रेडी असतो. कधीतरी आजकाल अधूनमधून त्याचं मूड स्विंग्स होत आहेत की मी नाही करणार, मला नाही करायचं टाईप ऑफ, बट मोस्ट ऑफ टाईम तो माझी हेल्प करतो. आणि आजसुद्धा तीच माझी हेल्प तो करत होता आणि तो माझी मदत करतो म्हणून मला बाकी गोष्टी करायला थोडं सहज होतं. आता बघा मी ते धिरडे बनवायला घेतले आहे. छान असे धिरडे बनवून घेते. कृषिकाला थोडं रात्री झोपायला उशीर झाला होता म्हणून ती अजूनही झोपली होती, पण आता ती उठली की लगेच तिला ब्रेकफास्ट वगैरे दिला. आणि त्यानंतर आज मला तिची खूप हेल्प लागणार होती, कारण आज मला पूजेसाठी पण जायचं होतं. एकीकडे धिरडे रेडी होत्या तेव्हापर्यंत प्रीतमला कॉफी देऊन दिली, कारण त्याचं असं मत होतं की मला लगेच काही ब्रेकफास्ट नको आहे, मला कॉफी फक्त तेवढं दे. आणि म्हणून मग मी प्रीतमसाठी छान असं गरमागरम कॉफी बनवून घेतली. सो माझा ब्रेकफास्ट रेडी आहे. आता सगळे हळूहळू खातील ब्रेकफास्ट आणि मी आता रेडी होणार आहे पूजेसाठी. आणि आता थोडीशी ऊन पण आली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे सकाळी एकदम बादल होते, मला वाटलं परत पाऊस येतो की काय आणि जाणं होईल की नाही होईल, जवळच करावं लागेल. बट नाही, पाऊस कमी झाला आहे आणि म्हणजे पाऊस नाहीच आहे आणि ऊन थोडीशी आली आहे. आता मी छान रेडी होते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. पण मी काय घालायचं साडी त्यात मला अजूनही कन्फ्युजन आहे. चला आपण डिसाईड करूया की काय घालायचं. ही एक साडी आहे जी मला गिफ्ट आली होती, माझ्या काकूंनी मला घेतलेली लग्नाच्या वेळेस. सो आय डिसायडेड की मी ही साडी घालेन, पण आधी मी ब्लाऊज घालून बघते की मला व्यवस्थित होतो का. जर होत असेल तर आपण हीच साडी वेअर करू. सो चला मी छान इथे रेडी झाली आहे, बघू शकता. ही साडी मी नेसली आहे, ब्लाऊज मला झाला आहे प्रॉपर, थोडा लूजच झाला आहे आणि मस्त गजरा वजरा लावला आहे. गजरा वगैरे पण छान वाटतं आहे. कृषिकाने माझा मेकअप करून दिला आहे, तिची पण अंघोळ झाली. आता मी पटकन ताट रेडी करते आणि आपण पूजेसाठी निघूया. इथे मी पूजेची ताट रेडी करत होते आणि तेवढ्यातच अवयव आला आणि तो एवढ्या शहाण्या बाळासारखं सगळ्या गोष्टी माझ्या बघत होता की मी काय करते वगैरे. ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. सो आमची ही छान अशी प्लेट रेडी आहे. सो चला आमची इथे छान अशी प्लेट रेडी आहे. आंबे आणि जे आपल्याला ओटीचं सामान दुसऱ्यांदा द्यावं लागतं ते पण आम्ही घेतलं आहे. मोठा कलश पण घेतला आहे दुसरीकडे आणि मी पण छान इथे रेडी आहे. चला तर आता आपण पूजा करून येऊया.
कसं दिसत आहे. काय बडबड करतोय अव्यू तू? काय चाललंय तुझं? छान असं पूजा करून घरी आली. इतकं मन प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं. त्यानंतर प्रीतम बरोबर गोकुळला गेली, थोडंफार लस्सी दही वगैरे घेऊन आली, दूध वगैरे, आणि रात्रीच्या तयारीसाठी पण थोड्याफार वस्तू हव्या होत्या, ते सगळं घेऊन आली. आणि आल्या आल्या कपडे चेंज केले, कारण अव्यूने माझ्या अंगावर सुसू केली होती. त्यानंतर त्याला वाळू घातलं. म्हटलं संध्याकाळी मला परत तोच ड्रेस घालायचा आहे. आणि लगेचच किराणा भरून घेतला, कारण ना 2 दिवस झाले किराणा येऊन, पण मी भरायला मला वेळच मिळत नव्हता. म्हटलं नाही, आज वेळेत वेळ घालून हे भरूया, कारण अव्यू ना पिशव्या घ्यायचा आणि इकडे तिकडे नेऊन टाकत होता. म्हटलं वेळेवर आपल्याला काही सापडणार नाही. सो मी परत हा ड्रेस घातलाय, कारण मला हा खूप आवडलाय. हा मम्माने माझ्यासाठी घेतला होता, जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. चला तर आज वटपौर्णिमा आहे आणि हा उपवास उद्याला सुटला जातो, म्हणजे उद्या दुपारी वगैरे जेवण करायचं असते, पण रात्री आपण मिठाचं वगैरे साबुदाणा भगर वगैरे खाऊ शकतो. सो आता मी उपवास केलाय. मी दुपारी पण यांना बोलले की जेवण बनवते मी, पण दोघंही बोलले की तू जे खाणार आहे तेच मी खाणार आहे. तर दुपारी ते यांनी पराठे वगैरेच खाल्ले. आता रात्रीचा स्वयंपाक करायची वेळ आहे, पण हे म्हणते की तू जे खाशील तेच मी खाईल. सो मी करणार आहे भगरचे धिरडे आणि सोबतच साबुदाणाचे वडे, साबुदाणा खिचडी म्हणजे साबुदाण्याचे वडे असं. सो दोन्ही पण गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे, म्हणजे रेसिपी शेअर करणार आहे, एकदम शॉर्टकटमध्ये शेअर करणार आहे. आणि तुम्हाला पण उपवास कधी असलं, कारण हा व्हिडिओ तर बराच उशिरा येईल मला असं वाटते. आज वटपौर्णिमा आहे, 4-5 दिवसांनी हा व्हिडिओ येईल. तर याच्यानंतर कधीही तुम्हाला वाटलं ना, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. एक नंबर लागते, पोटही भरते आणि मस्त असते, हेल्दी पण आहे. आणि चला मग आपण आता सुरुवात करूया. संध्याकाळची वेळ झाली आहे, थोड्या वेळाने दिवा वगैरे लावते. 6:30 वाजले. अव्यू पण झोपून उठला आहे, त्याचं पण थोडंफार खाणं पिणं करवते आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. चला तर मी आता इथे तयारी सुरू करते आहे. एक काकडी छान असं किसून घ्यायचं आहे. उपवासाला काकडी आमच्याकडे खाल्ल्या जाते, म्हणून मग मी एक काकडीसुद्धा यात घालणार आहे. आणि एक उकडलेला बटाटा पण छान आहे, यात तुम्ही मॅश करा किंवा असं किसून घ्या, व्यवस्थित असं मॅश झाला पाहिजे. त्यानंतर याला साईडला ठेवायचं. आणि आपलं जे मिक्सरचं पॉट आहे ना, त्यामध्ये मी भिजलेले भगर घालते आहे. मी 2 तासापूर्वी याला भिजायला घातलं होतं, छान भिजून गेलं आहे. त्यात मग आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. सोबतच यात आपल्याला थोडेसे पीनट्स, सोबतच मिरच्या आणि थोडंसं जिरं आपल्याला यात घालायचं आहे. आणि हा चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आणि दही घालायचं आहे. दही थोडं जास्ती घाला, कारण टेस्टला खूप छान वाटतं मग. आणि हे सगळं छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याला बारीक केल्यानंतर बघा अशी काहीशी याची कन्सिस्टन्सी असते. आणि आपण जे ऑलरेडी किसून ठेवल्यानं त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे मिक्स करून घ्यायचं. हवं तेवढं मीठ घाला, कमी वाटलं तर वरूनसुद्धा तुम्ही थोडंसं घालू शकता. छान याला मिक्स करायचं आणि याला 15 ते 20 मिनटासाठी रेस्टला सोडून द्यायचं आहे. बघा आता याला मी 15 मिनटं रेस्टसाठी सोडून देते आहे. तेव्हापर्यंत मी साबुदाण्याच्या वड्याची तयारी करते. इथे मी पीनट्स घेतले आहे, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे. आणि यात तुम्ही मीठ पण आधी घालू शकता, पण मी नंतर घालणार आहे. बघा याला असं दरदर बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाणा मी 4 ते 5 तास भिजवून घेतला आहे. छान असं भिजवलेला साबुदाणा घ्या, अदरवाईज ते खूप तळतळतं. बघा इथे माझा साबुदाणा रेडी आहे. त्यानंतर मी पीनटची जी चटणी करून ठेवली आहे ना, ती यात सगळी घालून घेतली. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जर चटणी करणार असेल तर साखर घाला, पण जर तुम्ही याची वडे करणार असेल तर साखर घालायची गरज नाही आहे. यात 2 ते 3 मोठे बटाटे मी छान असं मॅश करून घेतलं आहे. आणि याला छान असं म्हणजे हाताने कुच करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे मस्त असे आपले वडेसुद्धा तळून रेडी होत आहेत. सोबतच माझे जे भगरचं होतं ना, ते पण 15 ते 20 मिनटं रेस्ट झालं. तवा एकदम छान धुवाधार गरम करायचं. आणि त्यानंतर याचे छान असे धिरडे म्हणा किंवा डोसे म्हणा बनवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावू शकता, तूप लावू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता. आणि एक नंबर याचे डोसे होतात. हवं तर तुम्ही बटाट्याची चटणी म्हणा, चटणी वगैरे सुकी जी असते ना, ती पण बनवून घेऊ शकता, पण आम्हाला हे दह्याबरोबर आवडतं. मी दह्याचं पाणी पण केलं, म्हणजे दही घ्यायचं आणि त्यामध्ये मग थोडंसं मिरची, जिरं आणि आपलं याचं कूट, शेंगदाण्याचं बारीक करून थोडंसं दहीमध्ये मिक्स करायचं, साखर आणि मीठ पण घालायचं. सो बघा अशी काहीशी म्हणजे छान ताट नैवेद्याची रेडी आहे. सगळ्या उपवासाच्याच गोष्टी आहे. एकादश असल्यामुळे, वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे रात्रीच्या जेवणाला हेच असतं. सो मी सुद्धा हेच बनवलं आहे. टेस्ट वाईज खूप छान असतं. आता बघा तुम्हाला 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की माझा जो फोन आहे ना, याचा डिस्प्ले ऑलमोस्ट गेला आहे, पण तरीसुद्धा चालता येतो. त्यामुळे तुम्हाला अधून
मधून ना असं लाईन्स वगैरे दिसत असेल माझ्या व्हिडिओमध्ये. सो तेवढं फक्त थोडंसं कन्सिडर करून घ्या. आणि त्यानंतर बघा आता मी बाकी सगळी छान असे डोसे बनवून घेत आहे. छान आम्ही सगळ्यांनी मस्त असं ब्रेकफास्ट किंवा जेवण म्हणा मस्त जेवण करून घेतलं. त्यानंतर छान पोट भरलं होतं आणि प्रीतमबरोबर रात्रीची छोटीशी वॉक घेऊन आजचा दिवसाचा शेवट केला. चला भेटूया लवकरच आपण. बाय.